प्रस्थापितांना पराभूत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी 20 तरुण उमेदवार हेरलेत। लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीत देखील अजित पवारांना हादरा देण्यासाठी शरद पवार सज्ज झालेले आहेत। बड्या नेत्यांच्या मतदारसंघातील पर्यायी उमेदवार तर आत्तापासूनच मैदानात उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। पाहूयात। शरद पवारांचा करिश्मा लोकसभा निवडणुकीत बघायला मिळाला होता। तसाच राजकीय चमत्कार शरद पवारांना विधानसभा निवडणुकीत करायचा आहे। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला महाविकास आघाडीत 10 जागा मिळाल्या होत्या। मात्र त्या 10 पैकी तब्बल 8 मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले। कमी जागा लढवून जास्त जागा जिंकण्याचा विक्रम शरद पवारांनी केला होता। निलेश लंके, बजरंग सोनवणे, भास्कर भगरे, बाळ्या मामा, धैर्यशील मोहिते पाटील आणि अमर काळे हे 6 उमेदवार पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरले होते आणि पहिल्याच फटक्यात शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारांना थेट खासदार केलं। त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आलाय। नवीन नेतृत्व पुढच्या 20 वर्षासाठी तयार करावं ही जी पवार साहेबांच्या मनातली इच्छा आहे ते पूर्ण करतील। कारण का शेवटी पवार साहेब म्हणजे एक राजकीय विचारांचं असा साचा आहे। तो फुले शाहू आंबेडकरी विचारांशी तरुण तयार झाले पाहिजेत। त्यांनी एकीकडे विकासाचा पण विचार केला पाहिजे, पण दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्राचाही विचार केला पाहिजे। हीच पवार साहेबांची कायमची भूमिका आहे। म्हणून तर आमच्या लोक तयार झाली। लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 20 तरुण उमेदवार आत्तापासूनच हेरलेत। कोणत्या मतदारसंघात शरद पवारांनी उमेदवार हेरलेत ते बघूयात। बारामती, परळी, हडपसर, वडगाव शेरी, इंदापूर, कागल, आंबेगाव, मावळ, सिन्नर, फलटण, आष्टी, गेवराई, उदगीर, दिंडोरी, अहेरी, श्रीवर्धन, पुसद, अंमळनेर, अणुशक्तीनगर आणि तुमसर मतदारसंघात तरुण उमेदवारांना शरद पवारांकडून उमेदवारी दिली जाणार आहे। अजित पवारांबरोबर आलेले धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ आणि नवाब मलिक यांना त्यांच्याच मतदारसंघात हादरा देण्याची तयारी शरद पवारांनी केली आहे। आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघातूनही युवकांना संधी देण्यात येणार आहे। विशेष म्हणजे तासगावमधून रोहित पाटील आणि अकोले मतदारसंघातून अमित भांगरेंची उमेदवारी शरद पवारांनी आधीच जाहीर केली आहे। तर सगळ्याच राजकीय पक्षांना त्यांचे उमेदवार ठरवण्याचं आणि जाहीर करण्याचं स्वातंत्र्य आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली। साहेबांनी आतापर्यंतच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन झाल्यापासून एकदम सुरुवातीचा काळ सोडला तर किती तरुणांना संधी विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये दिली हे तपासण्याची गरज आहे। आणि त्यामुळं हे फक्त महाराष्ट्रातल्या तरुण पिढीच्या समोर फक्त गाजर दाखवलं जातं। प्रत्यक्षात मात्र प्रस्थापितांच्याच पाठीशी पवारसाहेब आतापर्यंत उभे। शरद पवारांची यंग ब्रिगेड कुणाला टक्कर देणार ते आता बघूयात। बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार ही लढत होण्याची शक्यता आहे। दिंडोरीत नरहरी झिरवळ विरुद्ध गोकुळ झिरवळ, अकोलेमध्ये डॉक्टर किरण लहामटे विरुद्ध अमित भांगरे, आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम, परळीत धनंजय मुंडे विरुद्ध बबन गीते, हडपसरमध्ये चेतन तुपे विरुद्ध प्रशांत जगताप आणि खेडमध्ये दिलीप मोहिते विरुद्ध अमित देशमुख अशा लढती होण्याची शक्यता आहे। तर हडपसर मतदारसंघातून आमदार रोहित पवारही इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकंदरीतच आता विधानसभा निवडणुकीत यंग ब्रिगेडला मैदानात उतरवून अजित पवारांना धोबीपछाड देण्याची रणनीती शरद पवारांनी आखली आहे। लोकसभा निवडणुकीप्रमाणेच शरद पवारांची ही रणनीती यशस्वी होते का? अजित पवार बाजी मारतील की शरद पवार हे आता निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।